आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। मी आता इथं महासैनिक दरबार हॉल इथं आहे। आज जर का बघायला गेलं तर कालपासून माझ्या अंदाजानुसार क्रीडाईच्या अंतर्गत दालन 2024 या प्रदर्शनाचं आयोजन इथं करण्यात आलेलं आहे। हा प्रॉपर्टी एक्सपो आहे। सर नमस्कार, कशा पद्धतीचा हा प्रॉपर्टी एक्सपो आहे आणि याच्यामध्ये काय काय नेमकं बघायला मिळणार आहे? नाही, हा पश्चिम महाराष्ट्रातला सगळ्यात भव्य दिव्य असा हा आमचा बांधकामविषयीचा प्रदर्शन आहे, ज्याला आपण दालन 2024 म्हणतो। यामध्ये बिल्डरांचे रेसिडेन्शियल, कमर्शियल, प्लॉट, फ्लॅट सर्व प्रकारचे प्रोजेक्ट, जवळ 100+ बिल्डर आणि 200+ प्रोजेक्ट या ठिकाणी आम्ही प्रदर्शित केलेले आहेत। त्याचबरोबर वेगवेगळे जे नवीन जे बांधकामासाठी लागणारं साहित्य मटेरियल जे आहे त्या मटेरियलचे पण याच ठिकाणी स्टॉल आम्ही केलेले आहेत। त्याचबरोबर गृह फायनान्स जो आपल्याला घरासाठी आवश्यक असतो, बिल्डरलाही आवश्यक असतो, त्या बँकांचे सुद्धा प्रकल्प या ठिकाणी प्रदर्शित केलेले आहेत। एकंदरीत एकाच छताखाली नागरिकांना या सर्व सुविधांचा लाभ घेता यावा या उदात्त हेतूनं हा आम्ही क्रीडाईतर्फे याचं आयोजन केलेलं आहे। जवळपास बघायला गेलं तर आता इथं प्रतिसाद कसा भेटत आहेत आणि किती स्टॉल आता इथं आयोजन करण्यात आले किंवा किती स्टॉल आलेले आहेत? KP साहेबांना सांगितल्याप्रमाणे यावेळेचं दालन हे एक कमी 1 स्टेप अप हे एक डोक्यात ठेवूनच महासैनिक दरबार हॉलच्या ह्या ग्राउंडवर करायचं ठरवलं। आणि ते ठरवताना आम्ही एवढाच विचार केला होता की UDCPR नंतर, युनिफाईड बायलॉज नंतर जे बांधकामांना जी चालना दिलेली आहे शासनानं, त्याप्रमाणे सर्वांसाठी घरे हा जो त्यांचा एक मूलभूत हे आहे, त्याच्याप्रमाणे आपण काय जास्त देऊ शकू आणि एकाच छताखाली जर प्रत्येकांची नीड ज्याला आपण म्हणू की ज्याची आज अन्न वस्त्र निवाराप्रमाणे काय आपण हा निवारा देतो आहे, तर ती सगळ्यांची नीड पूर्ण व्हावी आणि त्याच्यासाठी लागणारं प्रत्येक गोष्टी, बांधकाम साहित्य असू दे, आपलं फायनान्स असू दे, म्हणजे वित्तीय संस्था एवढ्यासाठी तिथं आम्ही आणलेल्या आहेत की त्या सगळे इंडिव्हिज्युअल घरांना पण फायनान्स देतील, प्लॉट घेण्यासाठी पण फायनान्स द्यायला ती लोक तयार आहेत आणि तुमचे गाडी स्कूटर घ्यायला पण ते फायनान्स द्यायला तयार आहेत। ह्या पद्धतीनं ह्या एकाच छताखाली आपण आज यावेळी बसवलं। एकूण पब्लिक जे किंवा एकूण जे इथं फुटफॉल होईल तो अंदाजे आमच्या ह्याच्याप्रमाणे 4 लाखाचा फुटफॉल आम्ही तसं डोक्यात धरलेलं आहे की 4 लाखाचा फुटफॉल होईल। पण काल आणि आजचा फुटफॉल बघता ती संख्या जास्त पुढे पार होईल असं वाटते, कारण सांगली, कराड, आजूबाजूचे सातारा, आज कोकणातले आली होती, मालवणचे येऊन गेलेत। म्हणजे हे अशी जर सगळ्यांची जर नीड आपण इथं पुरी करू शकलो आणि ते जर प्रदर्शन बघू शकले तर यावेळी आम्ही असं विचार करतोय किंवा KP साहेब मला असं वाटतं की 5 लाखाचा फुटफॉल होईल। एकूण एक जर का बघायला गेलं तर मिळणारा हा जो काही नागरिकांचा, कोल्हापूरकरांचा प्रतिसाद आहे तो चांगलाच आहे। सर हा प्रतिसाद तर आता मिळत आहे, कोल्हापूरकरांना आव्हान काय करा? नाही, मी कोल्हापुरांना एवढंच आव्हान करू शकतो की ही संधी 3 वर्षांना एकदा येते। घर तुम्ही या दालनमध्ये येऊन बुक करा अथवा न करा, परंतु तुम्हाला आवश्यक असणारी जी काही माहिती आहे ही सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। तुम्हाला आज बुकिंग करायचं नसेल तर या माहितीचे अधिकारी पुढील काही महिन्यामध्ये, पुढे 1-2 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये तुम्ही ही घेतलेल्या माहितीच्या आधारे त्या बिल्डरकडे जाऊन तुम्ही बुकिंग करू शकता। त्यामुळे माझं एक आव्हान आहे की कृपया ह्या दालन आपण चुकवू नये, जरूर हे पाहायला पाहिजे। क्रीडाईनं प्रचंड मेहनत करून पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात भव्य आणि दिव्य असे दालन उभा केलेले आहे। ही संधी आपण दवडता कामा नये, या संधीचा आपण लाभ घ्यावा, आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करावं असं मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो। आतापर्यंत बुकिंग वगैरे किती झालेले आहेत? तसे 10-15 बुकिंग या ठिकाणी झालेले आहेत। जसजशी बुकिंग होतील त्याची इन्फॉर्मेशन आमच्या क्रीडा ऑफिसला दिलं जातं आणि आम्ही ते अनाऊन्स करतो। बुकिंग चालूच आहे, लोक माहिती घेतात, परंतु बुकिंग लोक आत्ता लगेचच का करत नाही तर त्यांच्या डोक्यात एक संकल्पना चालू असते, मी घेतलेली जी माहिती आहे त्याचं घरच्यांची चर्चा करणं किंवा त्याचं ॲनालिसिस करणं आणि त्याच्यानंतर बुकिंग करणं, म्हणजे तो दालन नंतरसुद्धा बराचसाच आम्हाला बुकिंगचा मिळत असतो प्रतिसाद। नंतर आम्हाला घर घ्यायचं म्हटल्यावरती ह्या गोष्टी जरा विचार करावा होता। ऑन द स्पॉटला आला आणि लगेचच बुकिंग केलं असं होत नाही। जर त्याला प्रॉपर माहिती मिळाली, त्याला प्लॉट पाहिजे तर प्लॉटची माहिती मिळाली, फ्लॅट पाहिजे फ्लॅटची माहिती मिळाली, कमर्शियलची माहिती मिळाली, घरकुलची माहिती मिळाली, स्वतंत्र बंगल्याची माहिती मिळाली, तर त्याचं जे कदाचित
एखादा फ्लॅट घेणारा माणूस बंगलोकडं किंवा एखाद्या घरकुलकडे वळू शकतो, एखादा फ्लॅट घरकुल घेण्यामुळे एखाद्या प्लॉटकडे पण वळू शकतो. तर ही जो विचार करायला थोडा त्याला वेळ लागतो. त्याच्यामुळं तुम्ही दालनमध्येच एकदम भरभरून बुकिंग होईल असं नाही. दालनमध्ये ऑब्व्हियसली ज्यांचं पूर्वी डिसाईड झालेलं असते ते बुकिंग करतात आणि ज्यांना आत्ता डिसाईड करून पुढं बुकिंग करायचं आहे ते मात्र 1-2 महिन्यामध्ये निश्चितपणे आमच्या सभासदांसाठी बुकिंग करतात. त्या लोकांसाठी हा प्लॅटफॉर्म एकदम चांगला आहे. अपग्रेड होण्यासाठी हा प्लॅटफॉर्म एकदम चांगला आहे की आज 2 BHK मध्ये राहतात आणि आता आम्हाला अपग्रेड व्हायचं आहे तर त्यांना इथं इतका मोठे ऑप्शन मिळतात ना की काही प्रश्न नाही. निश्चितच कोल्हापूर आता चेतन वस्ता सर असतील किंवा सरांनी सुद्धा KP सरांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने इथं माहिती दिलेली आहे. तर कोल्हापूरकर आपण सुद्धा या प्रदर्शनाला भेट द्या, माहिती घ्या. बुकिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घर घेणं ही काही छोटी गोष्ट नाही आहे, पण एकदा व्हिजिट करा. एवढं मोठ्या प्रमाणामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामधलं हे जे प्रदर्शन आहे या प्रदर्शनाला व्हिजिट करा, भेट द्या. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील सह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब